सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. रूपी जडले लोचन आणि तोच प्रकार राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या जीवनामध्ये झाला. बाबा गाभाऱ्यामध्ये गेले, सुंदर असं भगवंताचं रूप पाहिलं आणि बाबा त्या ठिकाणून माघारी निघायला परतायला तयार नव्हते. सुंदर ते ध्यान उभे विठीवरी. तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणतात? एक वेश्या आज पंढरपूरमध्ये जर तुम्ही गेले तर ज्यांची समाधी पांडुरंगाच्या पुढे आहे, कानोपात्रा विठ्ठल मी एके ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी म्हणले पखवाजे वस्तीवर. कुठं? वस्तीवर. मी म्हटलं बोला ना. ते म्हटलं येत नाही, तुम्हालाच जावं लागेल. म्हटलं पण तुम्ही कोण आहे? म्हणलं आजचा कीर्तनकार आहे. म्हणले कोण? म्हणले संभाजी महाराज आहेत काय? म्हणलं हो संभाजी महाराज. तुम्ही येत काय? त्यांना बोलवा महाराज, त्याशिवाय येत नाहीत ते, तुम्हालाच जावं लागेल. मी गेलो महाराज आणि बोलवायला गेल्यानंतर म्हणलं चला. ते म्हटलं पीटी मास्तर एक तिथं. म्हणलं हा. ते मी समोर बसू शकत नाही. काय? बसू शकत नाही. म्हणलं कसं का असं, चल बस कीर्तन करायचं. घेऊन आलो आणि घेऊन आल्यानंतर त्यांनी सुरू केलं, यांनी पखवाज सुरू केला. कारण की ते एकमेकाचं पटत का नव्हतं. पखवाजवाल्याचे काय नाही, पेटी मास्तरवाल्याचे पखवाजवाल्याकडे. हा, पेटीवाल्याचे पखवाजवाल्याकडे 6,000 रुपये दे. किती? 6,000 रुपये. आणि 6,000 रुपये असल्यामुळे ते एकमेकाकडे काय बोलत नव्हते. पण दोघांचे तोंड पूर्व आणि पश्चिम ठेवले मी आणि मी मध्ये कीर्तनाला. कीर्तन रंगात आलं. कीर्तन मी बोलण्याच्या राड्यात आणि त्यांनी सुरू केलं पीटी मास्तरनी. सारे ग रे ग म, माझे पैसे देतो का? ते सुरू केलं. मला ते लक्षात आलं नाही. याने सुरू केले दिन दिन नाही तर नाही दिन दिन नाही तर नाही दिन दिन म्हणतोय. ते नाही दिन त्यांचं सुरू झालं. माझ्या लक्षात आलं ना. पण एवढं सुरू असताना समोर पब्लिक मध्ये एक वाघ्या बसलेला होता. त्याने आपली खंजीर काढली. त्याच्या लक्षात आलं. ते म्हणला काय नाही, बुटाले डुबले 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 डुबले. एका ठिकाणी माहेरला चालल्या होत्या माता माऊल्या आणि त्यांचा विश्वास भाव आहे खूप पतीवर असतो. जात असताना म्हटले आता मी माहेरहून जाऊन येते बरं का अंगत महाराज, मी जाऊन येते म्हटले. ते म्हटले चालतंय, पण जात असताना मी पप्याला इथं ठेवते. आणि ठेवत असताना पोरग पप्या आणि पप्याला इथं ठेवते आणि पप्याला ठेवल्यानंतर तुम्ही कुठे जायचं नाही, मी जाऊन येते. वयाचा विश्वास म्हणजे अवघड आहे. ते म्हटलं मी कुठंच जाणार नाही नाना. आणि तो गेला, ती गेली की ह्यो लगेच बाहेर निघून गेला तर ह्यो ती फोन करायची 2 तासाला. हॅलो कुठे आहेत? ते म्हणायचे काय घरीचे. हॅलो ओ पप्याचे बाप कुठे आहेत? ते म्हणत घरीचे. मिक्सर सुरू करा. म्हणजे मिक्सर ते सुरू करा. गुर्र गुर्र सोबतच घेऊन गेला तो. सोबत घेऊन गेल्यानंतर 4 दिवसांनी ती माहेरून वापस आली. पाहिलं पप्याचा अवतार. पप्या दारात एकटंच बसलंय. म्हणले काय रे पप्या, तो बाप कुठे? ते म्हणले आई तू गेली आणि बाप बी गेला. म्हणले आणि मिक्सर? ते म्हणले जाता जाता ते काय नाही नेलं, फक्त मिक्सर घेऊन गेले. सगळ्यात महत्वाचं आहे आता हे, सगळ्यात महत्वाचं कुणी देत नाही बरं का. एकदा उभं राहील एक दुसरा, पण एकमेकाला सहाय्य करू. एक मित्रच कंपनी सर्व.
आणि श्याम महाराजाला म्हणले असते वाजा तुम्ही. डोंगरे महाराजांचा आम्हाला 8 दिवस वाजवायचं आहे. त्याने अनेक जणांना वाजवलंय. आता श्याम महाराजांनी अनेक जणांना वाजवलंय. ते शिल्लक आम्हीच राहिलो म्हणून वाजायला उभं राहिले. विठायला तुकोबरायांच्या जीवनामध्ये जो प्रसंग आला तोच राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या जीवनामध्ये आला. लक्ष देऊन ऐका. राष्ट्रीय संत भगवान बाबा मंदिरात जातात. मंदिरात गाभाऱ्यात केल्यानंतर सुंदर रूप पाहतात. रूप पाहतात आणि इच्छा करतात देवा कशासाठी मी वापस जाऊ. तुझं सगुण रूप माझ्या रूपामध्ये डोळ्यामध्ये रूपी जडले लोचन डोळ्यामध्ये बसलंय आणि मी आता माझी इच्छाही होत नाही पाठीमागे जायला. देवा एक विनवणी करतो. माझं उर्वरित जे आयुष्य इथून पुढचं मी सर्व वारकरी संप्रदायासाठी समर्पित करतो. ही वारकरी तुझ्यासाठी समर्पित करतो देवा. आणि तिथून पुढे बाबांनी गावाकडे आले. गावात आले तर घरी गेले का घरी नाही. कुठं गेले? मंदिरात बसले. आणि मंदिरात बसल्यानंतर स्वतः बाबांनी पांडुरंगाची मूर्ती पाहिली जी रूपात जडली. बाबांनी लगेच माळ घातली. काय माळ घातली आणि गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर मंदिरामध्ये बसले. म्हणले घरच्यांनी जर माळा घातल्या तर मी येतो नाही तर येत नाही महाराज. हा विश्वास हा भाव मानवी जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि हे निर्माण झाल्यानंतर रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. पाय या शब्दाचा अर्थ आहे संत तत्वावर विश्वास. जी भूमिका आपण मांडली तर संत तत्वावर विश्वास असेल तुमचं मन त्या ठिकाणी असेल तर कुठे जायची गरज नाही. म्हणून तर म्हणतात ज्या व्यक्तींचं सर्वस्व भगवंत झाला विठ्ठल झाला म्हणून भजन करत असताना विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा म्हणतात ना. म्हणा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. वा वा टाळ्या वाजव त्यांच्यासाठी. सुंदर म्हणले बरं का. आणि सात संगतही सुंदर केली आमचे श्याम महाराज. त्यांच्यासाठी टाळ्या वाजव. सुंदर बेस्ट. चांगलं कीर्तनही करतात ते आणि वादनही करतात वादक. सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे विठ्ठल स्वरूप होणं. सगळ्यात तुम्हाला एक सांगू का देवानं आपलं म्हणणं आणि आपण देवाचं म्हणणं लक्षात येतं काय. मी आमदाराचा माणूस आहे असं म्हणणं आणि आमदारांनी म्हणावं यो व्यक्ती माझा आहे
तसं देवाने आपला स्वीकार, देवाने म्हटलं पाहिजे हा माझा आहे. आपण नाही म्हणलं पाहिजे नाही मी आमक्या आमक्याचा आहे. हो, त्यांनी म्हटलं पाहिजे देवाने की तो माझा आहे. आणि तोच प्रकार आहे. तुम्ही जर बाबांच्या तत्वावर विश्वास ठेवला, बाबांवर श्रद्धा ठेवली, बाबांवर भाव ठेवला, मन त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही लावलं, त्या मार्गाने तुम्ही गेला तर जीवनामध्ये उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना बाबांच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस जाताल त्यावेळेस राष्ट्रीय संत भगवान बाबा म्हणते तो माझा व्यक्ती आहे. आणि देवही म्हणेन बाबांचा भक्त आहे तो माझा भक्त आहे, माझा भक्त आहे. आपण म्हणणं वेगळं, पण त्यांनी आपला स्वीकार करावा इतकं सामर्थ्य आपण निर्माण केलं पाहिजे, इतकी ताकद निर्माण केली पाहिजे. म्हणून तर गोरोबा काका स्वतः भगवंताच्या नामामध्ये इतके तल्लीन झाले महाराज की स्वतःचा मुलगा चिखलामध्ये जावा बघा. गोरोबा काका त्या ठिकाणी जातात, नामस्मरणामध्ये इतके तल्लीन होतात की स्वतःचा मुलगा पायाखाली येतो, चिखलामध्ये तुडला जातो, तरी लक्षात येत नाही महाराज. इतकं तल्लीनता असते महाराज. मीराबाईंकडे जर पाहिलं तर एक राजाची कन्या, पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये ती नाचायची, सुंदर नाचायची. आणि नाचत असताना आपण नाचतो महाराज, डीजे डॉल्फिनच्या समोर नाचणारे माणसं. पण नाचावं तर भगवंताच्या नामस्मरण. हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी, नाचूंगी हर गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हर गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरी गुण गावत नाचूंगी, हर गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हर गुण गावत नाचूंगी. हे भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचणं, भाव हा महत्वाचा आहे. भाव हा महत्वाचा आहे. भाव या शब्दापर्यंत सगळं फिरवायचं. आणि भाव असेल तर सप्त्यामध्ये वारकरी संप्रदाय, भाव असेल तर नामस्मरणाला सुरुवात होती. भाव अगोदर तुमची बुद्धी हरिजुपे, बुद्धीमध्ये भावता येणं हे गरजेचं आहे. आणि भाव असेल तर कोणतीही गोष्ट. एक सांगू का, एक जण डॉक्टर का गेल्यानंतर डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय. म्हटले कसं काय दुखतंय? ते म्हटले काय नाही महाराज असंच दुखतंय. म्हटले कशापासून? बरं ठीक आहे म्हटले दुखतंय. गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरने. शिरोडला गेलं आणि पुन्हा 4 दिवसांनी पुन्हा गेला. डॉक्टर साहेब तुम्ही इंजेक्शन दिलं, सगळं गोळ्या दिल्या, फरक पडला नाही. ते म्हटले नाही. कधीपासून दुखतंय, कशामुळं दुखतंय? ते म्हटले काय नाही हो डॉक्टर साहेब, शेजारी बोर घेतला आणि तेव्हापासून माझं पोट दुखतंय. काय भाव?
म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये मागणी मागत असताना आपण आता शेवट ज्यावेळेस मागणी मागतो त्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये पसायदान आहे. आणि पसायदानामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे खळांची व्यंकटी सांडो, खळ माणसं ज्ञानावर आहे म्हणले मरो नाही म्हटले, त्यांच्या ठिकाणचा खळपणा जाओ. याच्यापेक्षा सुंदर सांगू का? बांबू आहे बांबू. आपण जर झेंडा लावतो पताका म्हणतो त्याला, पण त्याला पताका लावली तर ते जो बांबू आहे ज्याच्यामध्ये गाठी आहेत तो कशाच्याही कामाला येत नाही. पण त्याला जर बांबूला आपण झेंडा पताका लावली तर सर्व लोक दर्शन घेतात. तुम्हाला एक सांगू का? राष्ट्रीय संत भगवान बाबांनी आपल्याला वारकरी संप्रदायाची झारर आणि ती पताका घातली म्हणून लोक आपल्याला पूजतात, नाही तर आपल्याला पूजले नसतं. आपल्यात गाठी आहेत महाराज, ते सोडवण्याचं काम केलं असेल, आपल्याला पूज्य केलं असेल ते राष्ट्रीय संत भगवान बाबांनी. विठ्ठल भाव खूप महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचा, आम्ही तुमच्या मधलेच एक आहोत. आम्ही लहान असताना हरिपाठ वगैरे आमचं पाठ बरं का. मी एक ठिकाणी म्हटलं कोणाकोणाचा हरिपाठ पाठ आहे? ते एक जण म्हटला हो महाराज आमची सदा पाठ आहे. लक्षात आलं का? मी म्हणलं हरिपाठ कोणाकोणाचा पाठ आहे? ते म्हणले हो महाराज. एक जण उठला महाराज सगळ्याचा असेल पण काही लोकांची सदा पाठ आहे हरिपाठ. नाही लक्षात आलं? सदा पाठ, पाठ नाही. पाठ असणारे वेगळे, पाठ असणारे वेगळे. विठ्ठल सगळ्यात जीवनामध्ये महत्वाचं असेल ते भगवंताचं स्वरूप प्राप्त व्हावं, भगवंताने आपल्याला यावं. याच्यासाठी राष्ट्रीय संत भगवान बाबा असतील, जेवढे संत असतील हे आपला देहभान विसरतात. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आणि भगवंताकडे गेल्यानंतर, भगवंताकडे पाहिल्यानंतर तू कोवर आहे म्हणतात देवा तुझं सुगुण रूप आहे. आणि ते रूप पाहिल्यानंतर माझं मन मोहरलं, रूपामध्ये जडलं, दृष्टीमध्ये जडलं आणि मला काय करावं सुचेना. आणि त्यावेळेस तुकोबर आहे. आणि तोच प्रकार राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या जीवनामध्ये घडला. बाबांनी त्यावेळेस ज्या वेळेस पांडुरंगाला पाहिलं, दृष्टी झाली आणि विजय केला की आपलं सर्वस्व. आणि तेव्हापासून बाबा ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत चालायचे. आणि लोकांनाही काय सांगितलं? नामस्मरण करायचं सांगितलं. आजही आपण किती चंद्र सूर्य असेपर्यंत बाबांनी नामस्मरण घ्यायचं सांगितलं. आणि आपणही आज चंद्र सूर्य असेपर्यंत भाऊ बाबांचा गजर करतो. करतो का नाही? करतो का नाही? आणि मग एकदा करू आपण, ज्यांच्यामुळे नामस्मरणामुळे आपण तरुण जाऊ शकतो. जे सामर्थ्य आहे त्या बाबांचा आपण एकदा जप करू, कारण बाबांची आज पुण्यतिथी आहे. थांब द्या. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा. वामन स्वामी जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वेंकट स्वामी जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, सिंह महाराज जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वेंकट महाराज जय जय भगवान बाबा. जय जय भगवान बाबा. जाग्यात पुरुष मंडळ. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय
भगवान बाबा. सर्वांनी म्हणायचं आता पुन्हा हात वर घेऊन तर आवाज येत. जय भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हात वर बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हात खाली घेऊ नका. बाबा जय भगवान बाबा. हे भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. टाळ्याचा आवाज आला पाहिजे. भगवान बाबा जय भगवान बाबा. जय महाराज जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. जय भगवान बाबा. भाऊ जय 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 भगवान बाबा. जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हात वर. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हात वर. वा पुरुषापेक्षा महिला मंडळाचाच आवाज जास्त आला. कमी झाला का? चांगलंय. भगवंताचं नामस्मरण बाबांचा जप करत असताना कोणाला वेळेचं भान आहे? कोणाला जाणवलं काही नाही. भजन का करावं लागतं? मी शक्यतो कोणाला भजन करा म्हणतच नाही सर. का भजन करा जर म्हटलं तर लोक काय शिरा कुठेतरी हे झालेले असतात, पॅक झालेले असतात आणि त्याचे पॉइंट्स जे असतात ते पूर्ण आपल्या तळ हातामध्ये असतात. म्हणून आपण टाळ्या वाजवल्यानंतर आपले पल्स दाबले जातात आणि आपल्या शरीरामध्ये एखादी शिर जर डॅमेज असेल, चॉकअप असेल, ते उघडले जाते, फ्रेश होते. म्हणून टाळ्या वाजवल्या जातात. एखाद्याला झोप आलीत काही नख असे घासवतात, हात वगैरे चोळतात. हे का? मग आपण भजन करतो. म्हणून मग देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आणि याचं कारण असं आहे की बाबांचं भजन करत असताना किंवा देवाचं भजन करत असताना आमच्या जीवनामध्ये सुख दुःखाचीही जाणीव राहत नाही. हे तिसऱ्या चरणाला कळो नाय सुख दुःख. कळो नाय सुख दुःख. कळो नाय सुख दुःख. कळो नाय सुख दुःख. तानहारा पाली भूक. तानहारा पाली भूक. देहभाव हरपला. देहभाव हरपला. हरपली भूक. तानहार पाली भूक. देहभाव हरपला. देहभाव हरपला. मला सांगा, आपण बाबांचा जप केला किंबहुना आता सप्ताह आहे, सप्त्यामध्ये नामस्मरण चालल्यानंतर आपलं प्रपंचिक जीवनामध्ये आपण इतकं थकून आलेलो असतो, पण इथं आल्यानंतर आपण फ्रेश झालोत का? का घरचंच आहे? दरवाजाला कुलूप लावलेलं आहे का दरवाजाचं कुलूप ओढून पाहायचं राहिलं असं काही झालंय? नाही. मला एक सुंदर आहे, एक बाई पहिले जात्यावरती दळायची, जात्यावरती. आणि जात्यावरती दळत असताना त्या बाईंनी सुंदर सांगितलं की तिच्या सोन्या सावकाराचा त्या बाईच्या भावाच्या वाड्याला कुलूप होतं. मग ती सुंदर गात असताना म्हणायची, माझ्या भावाच्या वाड्याला कशाचं कुलूप? सोन्याचं ग कुलूप. लोकांना म्हणायचं सोन्याचं कुलूप, पण सोन्या सावकार होता. तसं आपण जर विचार केला तर आपलं कधी कधी काय होतं, लक्ष कुठं? इथं असतो शरीराने, पण लक्ष
तसं आपलं नाही. या ठिकाणी आल्यानंतर आपण देहभाव विसरतो. बाबांचं नामस्मरण करण्यासाठी बाबांचं नाव म्हटलं तर आपण सर्वस्व विसरून जातो. आणि हेच जीवनामध्ये तुकोबरायांच्या जीवनामध्ये हेच झालं. राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या जीवनामध्ये तुका म्हणे नो हे परती तुझ्या दर्शनी मागो. देवा एक काम कर देवा, माझी दृष्टी जर दिली असेल देवा, ऐकायचे असतील, कानाने ऐकायचं असेल तर देवा मी तुझंच ऐकेल, डोळ्यांनी पाहायचं असेल तर देवा मी तुलाच पाहील, आणि बोलायचं असेल वाणीमधून वाक्य सुद्धा निघतील तर तुझेच निघतील देवा. म्हणून एक वाक्य आहे. आपण जर पाहिलं काही ठिकाणी असे हात करून उभा असतात, काहीने असं आहे आणि काहींचं असं आहे. सगळ्यात सांगू का, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका आणि वाईट बोलू नका. तुम्हाला एक शेवटचा दृष्टांत सांगून जातो. लक्षात ठेवा की आपण एखादा आंबा पाहिला, आंबा कुणी पाहिला, बोलत चला, आंबा कुणी पाहिला? डोळ्याने. इच्छा झाली, मनाला तोडला, आणि ज्या आंब्यावाल्याच्या मालकाने पाहिलं आणि रटे खावा लागले. कशाला? पाहिलं कुणी? हे लक्षात घ्या, पाहिलं कुणी? नंतर इच्छा कोणाची झाली? हात पुढे गेले आणि मार कोणी खाल्ला? काय संदर्भ आहे? म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, ऐकायचं असेल तर चांगलंच ऐकलं पाहिजे. साधू संतांच्या जीवनामध्ये देवा ऐकायचं असेल तर तुझीच कीर्ती आम्हाला ऐकू आली पाहिजे, पाहायचं असेल देवा तुझंच रूप दिसलं पाहिजे, आणि वाणी बोलायचं असेल देवा तुझ्या वाक्या व्यतिरिक्त आमच्या जीवनामध्ये काही नको. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तुका म्हणे नोहे परती, तुका म्हणे नोहे परती, हे तुका म्हणे नोहे परती, तुका म्हणे नोहे परती, तुझ्या दर्शने मागुती, तुझ्या दर्शने मागुती, देह भाव हरपला, देह भाव हरपला, हे दर्शने विश्रांती, तुझ्या दर्शने मागुती, देह हरपला, देह तुझ पाहता विठ्ठला, 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 तुझ पाहता विठ्ठला, विठ्ठला, तुझा
विठ्ठला तुझ पाद तुझ पाहता विठ्ठला 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 तुका म्हणेनो हे परती तुझ्या दर्शनी मागवते. तुकोवर आहे म्हणतात देवा आता माग फिरण्याची तर जीवनामध्ये उत्क्रांती होत असते आणि भाव हा शब्दापासून आपण सुरुवात आज आहे म्हणून भाव या भूमिका मांडत असताना भाव या शब्दापासून मांडलेले आहे. भाव का म्हणायचं, भाव असणं गरजेचं काय हे शेवटचं एक दृष्टांत देऊन सांगतो. बाह्य स्वरूपाचा भाव उपयोगाचा नाही, अंतर्गिक स्वरूपाचा भाव महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणतात, एक दृष्टांत देऊन जातो. सुशिक्षित मुलगी होती आणि ती एका घरी जेवणासाठी गेली आणि नवीनच लग्न झालेलं होतं आणि तिने पाहिलं. मग नवऱ्याने इच्छा केली आपल्याला यांनी जशा पोळ्या बनवल्या तशा आपल्यालाही बनवायच्यात आणि सुंदर बनवल्या बरं का त्यांनी. मग असं म्हटल्यानंतर तीही म्हटली काय लागते आपणही मला बनवता येतात म्हणे. ते घरी आले आणि घरी आल्यानंतर तिने गुगलला टाकलं पोळ्या कशा बनाव्या आणि त्याच्यावर व्हिडिओ आला. त्यांनी सांगितलं असं इतकं घ्या पीठ, इतकी हे घ्या, पुरण एवढं शिजा. पण पुढचं त्यांनी सांगितलं नव्हतं पुरणात कणिक घाला का कणिकीत पुरण घाला हेच सांगितलेलं नव्हतं. तिला पोळ्यात जमाना. बहुतांश आपण काय करतो महाराज, बाह्य स्वरूपाचा प्रयत्न करतो. आज प्रत्येक जण त्याच्यावर ट्राय करतो, पण आपण आंतरिक अंतःकरणातून भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. एक मुलीला पाहुणे आले बघण्यासाठी. आई म्हणली ए पप्पे लवकर जा आणि काय कर पापड भाजीत बस, पापड घे आणि भाजीत बस. ती BA.Com MA झालेली मुलगी. ती आई म्हणली पाहुणे आले तू जा पापड घे, हे पापड घे आणि काय कर भाजीत बस. ती गेली कुठं असेल, भाजीत गेली आणि भाजीत जाऊन पापड घेऊन बसली. म्हणजे कुठं गेली, भाजीत आणि पापड घेऊन बसली. लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं अंतःकरणामध्ये भाव संस्कार असणं गरजेचं आहे. आज पहिला दिवस आहे, सर्वांचं प्रेम या ठिकाणी आहे म्हणून भव्य दिव्य असं स्वरूप आणि भगवान बाबा पहिल्यांदा जिथे थांबले असतील त्या ठिकाणी संस्थान कधी भेटलं होतं नव्हतं नाना असं म्हणतात ना. पण आपल्या जीवनामध्ये एकच जाता जाता संकल्प करेल की प्रत्येकाने आपल्या मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी कमीत कमी कीर्तन भजनात आणा. मोबाईलपासून बाजूला काढा, मोबाईलपासून बाजूला काढा. वारकरी संप्रदाय एकच करतो, मनोरुग्ण बनवण्याचं माध्यम म्हणजे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये तुम्ही विश्व काबूज करू शकता, शिकू शकता. पण आज मोबाईलमध्ये मुलं जे ऑनलाईन शिक्षण चालू होतं, मुलं नेमकं ऑनलाईन क्लास चालू आहेत. काय करतो रे, ऑनलाईन क्लास आहे, गेम खेळायचे. मुलं काय खेळायचे, गेम. त्यांना सुधरत नाही आता मोबाईलशिवाय. मग हे का होतं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. मुलांना सुसंस्कृत बनवत चला.
एक वेळेस काही कमवलं नाही तरी जीवनामध्ये सुसंस्कृत मुलं कमवा, आणि ते फक्त सप्त्यात आले तर होऊ शकतंय, सप्त्यात आलं तर होऊ शकतंय. संस्कार देत चला, आणि असा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साजरा होतो. आपण राष्ट्रीय संत भगवान बाबांना एकच विनवणी करू, बाबा भगवंताकडे गेल्यानंतर जसं तुमची इच्छा मन पुन्हा मागे फिरण्याची इच्छा करत नाही, तसं बाबा तुमच्याकडं आम्ही आलो असताना आमचं एकच इच्छा आहे बाबा, आमचं मन वाईट गोष्टीकडे जाऊ देऊ नको बाबा, आणि माझं मन सदैव तुमच्या पायावर राहावं एवढीच विनवणी करू, आणि आपल्या सेवेला पूर्ण विठोबा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.